गाईस गाडी हो यार, हे बघा हे इथं फॉग लॅम्प लावलेले आहेत. म्हणजे ही जी गाडी ना माझी पुरी ड्रीम बाईक आहे, एकदा आपण नक्की घेऊ आणि चेकआउट दिस. हे बघा एक्झॉस्ट, ही गाडी खूप बाप दिसते. तर मग हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम टू आवर अनदर ब्लॉग. तर मग आज आपण जातोय थारनेरला विथ अवर पलटन. अरे हॅलो, चला मग खूप टाइमपास होऊन गेलेला आहे. आम्ही निघणार होतो सकाळी 6 वाजता. हो काय म्हणे मला, अरे 5 वाजता येऊन जायचं घ्यायला, पण निघत आता आम्हाला 7:30 होऊन जातो. 7:30 होऊन गेले आम्हाला निघत. पण तरी काही नाही, गो माता आम्ही कुछ नाही. आता मित्रांसोबत जर कुठे जायचं म्हटलं म्हणजे टाइम तर होणार आहे तुम्हाला काही बी करून सण. आणि आमचा प्लॅन होता सकाळी 5:30 वाजाच्या आसपास निघाला. आणि आपला माणस भाऊने टाइम करत इथलं मला टाइम घाललेला. पहिले जे आम्हाला निघण्यामध्ये टाइम झालेला आहे, म्हणून त्याचमुळे आपण पहिले लवकर आता पेट्रोल भरून घेऊ. आणि भाई रस्त्यामध्ये आपल्याला ब्युटी बघायला भेटते, तिचे नाव तुमच्या मधनं बऱ्यापैकी मुलांना माहिती नशीन माहिती, तर तुम्ही कमेंट मध्ये जाऊन नक्की बघून घ्या एकदा. आणि हीच माझी एकुलता एक क्रश आहे जी मला ना पाट्यावर दिसली होती आपल्या शेरपूरच्या. कोणती बाईक? अवर ड्रीम बाईक गाईस. किती भारी यार ती गाडी. बघा ही जी गाडी आहे ती आपली ड्रीम आहे. डायरेक्ट एक दिवस घेऊ आपण, पण नक्की घेऊ. ब्लॉगरची आहे थिंक ती गाडी. गाईस गाडी हो यार, हे बघा हे इथं फॉग लॅम्प लावलेले आहेत. म्हणजे ही जी गाडी ना माझी पुरी ड्रीम बाईक आहे, एकदा आपण नक्की घेऊ आणि चेकआउट दिस. हे बघा एक्झॉस्ट, ही गाडी खूप बाप दिसते. तुम्हाला आवडली का गाडी? मग अरे जुन्या वेळेस असं कोणी नसणार याला ही गाडी आवडत नसणार. गेज नाही आवडत ना, गेज मी गेजची गोष्ट नाही करत. आता आम्ही थांबलेलो होतो फाट्यावर आहे ना नाश्ता करण्यासाठी, बट भाई आम्हाला ॲप बाहेर दिसून जाते माझी क्रश. मी म्हटलं चला थोडस रायडरशी इंटरॅक्ट करून घेतो आपण. आता मग हे रायडर भाऊ आहे ना MP मधल्या जबलपूर मधून निघालो ते आपल्या पुण्याला जायसाठी. आता ती गोष्ट जेव्हा होते तुम्ही बघताय ना, एकदा साऊंड चेक करा भाऊ गाडीचा. तर मग आता फायनली शेवटी आम्ही पोहोचून गेलेलो आहे. इथं कुठे आहेत रे? थानेरला एक आहे किल्ला टाईप, तिथं आपण आता इथून स्ट्रेट आपण जाणार. मग वरती जे असेल तुम्हाला दाखवतो. आता चला काहीतरी एक्सप्लोर करतो. एक्सप्लोर ओ काटेत नीटे काटे येतात, काटे घुसून जातील. खूपच खतरनाक काटे आहेत, विषारी काटे येतात. अमेझॉन के जंगल में काय बात. गाईस या आग्र्याला कुठे बी लागून जाते यार. करे मग परत लागली परत घरून. अरे 2 वेळेस गेलो तो यार. हे बघा आता मला ना अशी जागांवर व्हिजिट करायला आवडतं, बट मला ना ही जागाची जास्त इन्फॉर्मेशन वगैरे मला माहित नाही. म्हणून मग असं नको म्हणजे नुसतं बोर मारतोय काही इन्फॉर्मेशन वगैरे सांग. अशी जागांवर व्हिजिट केल्याने जास्त काही नाही, पण मेमरीज बनता भाऊ काही म्हणा. हे बघा भाऊ इथं असं व्ह्यू इथून थोडासा एकदम भारी येतोय. आता आपण थोडस वरती चढू, या गोष्टी फोटो काढायचे. चल भाई चल बेकार वर ऑक्सिजन नाही भेटत. किती वरती आपण बेकार 200 फूट वर अल्टिट्यूड वर आहे, तर इथे आम्हाला ऑक्सिजनची खूप कमी आहे. आम्ही सिलेंडर पण नाही आणलं, ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला एक ऐसा कीजिए, ऐसा कीजिए, तो इससे आपको
सांस मिलती रहे। माझा आगून क्योंकि हमें बियर ग्रिल्स ने बताया है, क्योंकि हम डिस्कवरी चॅनल देखते। माझा आगून खाऊन घ्या आगून। हे बघा भाऊ, आजचा जो व्लॉग जस्ट आहे ना असं फन साठी गेलो होता मी, त्यासाठीच टाकलेला आहे। आणि फुल जर तुम्हाला ना एकदम इन्फॉर्मेशन सह पाहिजे नशील तर मग मी ना भाऊ आता ना पावसाळा वगैरे स्टार्ट होईल तर एकदम भारी बघण्यासारखी प्लेस राहील ती, तेव्हापर्यंत ना मस्त सगळी इन्फॉर्मेशन वगैरे काढून ठेवेन आणि मस्त एक प्रॉपर डिटेल ब्लॉग टाकेन मी तेव्हा। आता तुम्ही पुढचे ना आमची फन वगैरे हे बघा इथून काय आपलं थार्ड शर्ट दिसतंय आपलं नाही काही जवळ इथून पडलं खेल खत्म। सापडीन का सापडीन का? अरे वो खेल खत्म सापडून जाय पण करे मोहित इथून इथून फेकला आम्ही। मी एक मच्छी जेप मारायला डायरेक्ट पाण्यावर हो भाऊ। हे बघा इथं, हा बघा गाईस इथून व्ह्यू तर भाई डायरेक्ट एकदम ऑसम आहे काही म्हणा। इथं खाली एक मंदिर आहे बघा आणि हे बघा इथून थारनेर एक गाव, इथून सगळे गाव आणि तिकडे थोडस क्रियाकरण चालू आहे त्यांनी दाखवू शकत। नदी, नदीचे नाव काय रे? कोणती नदी? हो तापिनी रे, तापीला किती पाणी आहे, तापीला येतं सुद्धा। अरे तापीच्या तिथं गैरा फोर्स इथं कमी गाव आहे म्हणजे मग। अरे डॅम उड रे, कुठे डॅम कुठे? ओके ओके फुल व्ह्यूचे पैसे पैसे नाही फुकटा। अरे 50 रुपये मला आपण 100 रे, 50 50 50 50 100 अजून आयल्या देवी लॉन्सला जायचंय। आल्या देवी लॉन्स आयल्यापूर काय रे इकडे काय बोलणार आहे हो आमच्या गाईड? बोल काय तिथं? चलते जाओ हसते हसते माणूस समोर पडला। ओ ही वीर आहे असं आहे का? हा गाईस अशी जागा व्हिजिट केल्यावर म्हणजे मजा येते ना, फक्त ऊन नको पाहिजे। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फक्त मला एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमची हीच वय फिरण्याची 17-18 या टायमाला कसं हो खूपच आपल्याला फ्री टाइम पण असतो। याच टायमाला वो मेन असं आहे की जेव्हा तुम्ही फिरायला पाहिजे। आता ही जागा बघा आम्हाला जास्त काही नाही 50-100 रुपये लागलेले आहेत, सगळ्यांनी मिळून पैसे भरलेले आहेत पोचून गेलो इथं। आता यानंतरचे जे दिवस जातील ते एकदम मेमोरेबल असतील की बा हा गेलो होतो आम्ही आमच्या कॉलेजच्या टायमाला, आम्ही 12वीच्या टायमाला इकडनं खाली तर वेळा कोणी खाली पडला म्हणजे विषय का। सध्या आपल्या तापी नदीला काही पाणी नाही, एवढं पाणी खूप कमी झालेलं आहे, तुम्ही पाणी पण वाचवा। आम्ही एकदा परत विजिट करू इथं, कारण की भाई व्ह्यू तर एकदम कडक आहे आणि जेव्हा पावसाळा असेल तेव्हा अरे यार ही जागा आहे ना डायरेक्ट चुम्मा वेदर राहील तिथं। आणि पुढे ही आपलं असं म्हणजे मिनी ब्लॉग्स मध्ये आपली सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये मी शिरपूर मधले ज्या प्लेसेसला तुम्ही कधी विजिट केलेलं नसेल त्या प्लेसेसला मी त्या सिरीज मध्ये दाखवेन। गाईस तुम्हाला भाई देखा कितना दूर है डायरेक्ट, ते बरं आहे माईक आहे थोडाफार चांगला आवाज येत असेल। चले तिकडे चले हो, आम्ही इथला दूर बालिशपणा करतोय बैजू काही बी म्हणा, पण अशा जागेवर आहे ना बाई व्हिजिट केल्यावर भारी वाटतं। तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली हो, तुम्ही जेव्हा अशा प्लेसेसला व्हिजिट करता त्या टायमाला ना प्लीज असा कचरा वगैरे नको करत जा। हे बघा आता असं नाही आहे की आम्ही काही घेऊन आलो नव्हतो, खरं आम्ही काही आणलेलं बी नव्हतं, आमच्या बॅगा चेक करू शकता बोले। अशा वस्तू का घेऊन जायचे नाही आणि आणायचे बीत तर मग जे तुमचे तो वेस्ट होतोय म्हणजे जे बी घाण निघते त्यामधून ती घाणला गुच्छूप आपल्या बॅगमध्ये टाकायची, एखादी चांगली जागेवर टाकून म्हणजे जागेवर शिशी पण नाही करायची। शिशी मानू अरे शिशी करत बसलो तो। गाईस आता आपला उतरायचा टाइम झालेला आहे भाऊ, खूप वेळ झाला इथं। आता काय 9 साडेनऊ होत आहे, 9:30च्या आसपासचा टाइम झालेला आहे। आम्ही ना सकाळी एक चांगलं काम केलं, निघतानाच थोडं लवकर निघालो होतो की जेणेकरून
थोडस थंड थंड याम जायचं आणि थंड थंड याम कुठे जायची तिकडे अजून घ्यायचे. सकाळी येताना आम्ही चहा पिलेलो नव्हती म्हणून आम्ही चहा प्यायला थांबलो आणि चहा पिताच बरोबर आमच्या ब्लॉग मध्ये इतकंच. भेटूया तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. खूप रिकामे काम केलेले आहेत. ब्लॉग आवडल्यास लाईक नक्की करा. लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला ऑल वर प्रेस करून द्या. चला मग भेटूया तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.